नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल विजन 24/7 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं सेशन त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ज्यांनी सायकोलॉजिस्ट या पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे. तर या पोस्ट रिलेटेड जे सिलेबस आहे त्याचा आपण एक ब्रीफ डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि कुठले टॉपिक्स जे आहेत जे इम्पॉर्टंट ठरणार आहे किंवा त्या टॉपिक्स रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतील, हे टॉपिक्स देखील आपण ब्रीफ मध्ये बघणार आहोत. Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon. जे पण विद्यार्थी या एक्झाम साठी प्रिपरेशन करत आहेत, आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया आली असेल. जे पण आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की त्यावरून तुम्हाला एक बेसिक आयडिया किंवा तुम्हाला एक तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की या टॉपिक्स रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स एक्झाम मध्ये बघायला नक्कीच मिळू शकतील. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हे टॉपिक्स जे आहेत हे आम्ही डिटेलमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचण्यात यावे, या टॉपिक्स रिलेटेड जे MCQ आहे ते सुद्धा डिस्कशन आपण करायला हवं, तर आम्ही हे सगळं तुम्हाला आमच्या चॅनल वरती प्रोव्हाइड करू. बट हे डिपेंड राहील की तुम्ही किती जास्त आम्हाला यावरती प्रतिसाद देता. जेवढा जास्त तुम्ही आम्हाला प्रतिसाद देसाल, तुमच्या डिमांड वरती तुमची जेवढी जास्त डिमांड राहील तेवढे आम्ही तुम्हाला या संदर्भात जे पण मटेरियल आहे किंवा जे पण अभ्यासक्रम आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. पण हे सर्व डिपेंड राहील विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त तुमच्या रिस्पॉन्सवरती, की तुम्ही आम्हाला किती रिस्पॉन्स करता या व्हिडिओवरती. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला या फॉरेन्सिक सायकोलॉजीचे सिरीज आम्ही लॉन्च करायला पाहिजे किंवा या सिलेबस जो आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत डिटेलमध्ये पोहोचायला हवा, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला या टॉपिक्स रिलेटेड आणखी डिटेलमध्ये स्टडी हवा आहे, तर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत हे सर्व टॉपिक्स जे आहेत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. पण विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रतिसादावरती डिपेंड राहणार आहे. म्हणून जास्तीत जास्त आम्हाला प्रतिसाद करा. जेवढा जास्त तुम्ही प्रतिसाद कराल तेवढा जास्त आम्ही जे आहे कंटेंट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. तर आता नेक्स्ट बघूया की नेक्स्ट आपल्याला आणखी आता कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स बघायला मिळू शकतील. तर ते आहे मेन म्हणजे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स किंवा डिसीजेस, जे आपण डिसऑर्डर्सच म्हणू, कारण की हे काही असा आजार नसतो, हे डिसऑर्डर असतो की इम्बॅलन्स होतो थोडं, म्हणून माणसामध्ये हे जे डिसऑर्डर्स आहे हे आढळायला मिळतात. तर आता जसं मी काही एक्झाम्पल सांगते तुम्हाला सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहे, जसं की हॅल्युसिनेशन म्हणजे इमॅजिनेशन. जर एखादी गोष्ट आपल्या आजूबाजूनी नसली तरी सुद्धा ते आपल्याला असं वाटते की नाही बाबा हा माणूस आपल्या बाजूनी उभा आहे, ऍक्च्युली तो नसतो, पण याला आपण काय म्हणतो की हे हॅल्युसिनेशन झालं. तर या डिसऑर्डरला हॅल्युसिनेशन असे म्हणतात. याच प्रकारे अनेक सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, जसे काही सिझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर, त्यानंतर आहे पॅनिक डिसऑर्डर, एन्झायटी डिसऑर्डर, त्यानंतर फोबिया, त्यानंतर हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, त्यानंतर पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि बरेच काही असे आणखी एक्सेट्रा, जे मी म्हणू शकतो की आणखी खूप सगळे काही सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सची लिस्ट आहे की ज्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन्स आढळू शकतात. जसं की आता पर्टिक्युलर एखादा डिसऑर्डर असला तर त्याचे सिम्पटम्स काय आहे, की जर हा एका माणसाला जर हॅल्युसिनेशन हा डिसऑर्डर जर असला तर त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे सिम्पटम्स बघू शकतो, कशा प्रकारे आपण हे ओळखल्या जाऊ शकतं की बाबा हा माणसाला जे आहे या माणसाला असं काही भास होत आहे, म्हणजे की याला जो आहे याचं मानसिक जे हे आहे, मानसिक दृष्टीने हा फिट नाही आहे. तर या जे सिम्पटम्स राहतात म्हणजे की ज्या कळून आपल्याला कळेल की बाबा या माणसाला हा आजार किंवा हा डिसऑर्डर असू शकतो. तर सिम्पटम्स काय आहेत त्या पर्टिक्युलर आजाराचे, मग त्यानंतर कशामुळे तो आजार होऊ शकतो, त्याच्यानंतर मग याची ट्रीटमेंट्स काय आहेत, तर पर्टिक्युलर आजाराचे काय ट्रीटमेंट्स आहेत, जर हा आजार आढळल्यास मग याच्यावरती पर्टिक्युलर कुठली ट्रीटमेंट घ्यावी किंवा कुठले सेशन्स असतात, किंवा एखादे सायकॅट्रिस्ट कडे गेलं तर ते वेगवेगळे काउन्सिलिंग सेशन्स घेतात किंवा एक्सेट्रा. तर मग पर्टिक्युलर डिसऑर्डर वरती एक जे स्टडी राहते किंवा पर्टिक्युलर डिसऑर्डरचे सिम्पटम झाले, हे जे माहिती आहे सर्व पर्टिक्युलर डिसऑर्डर मध्ये आपण गृहीत धरू. आणि या डिसऑर्डर्स रिलेटेड सुद्धा मग तुम्हाला क्वेश्चन्स आढळले जाऊ शकतात एक्झाम मध्ये. म्हणून हे डिसऑर्डर्स जे पण कॉमन सायकेट्रिक डिसऑर्डर आहे त्याची स्टडी करणं सुद्धा आपल्याला तेवढंच गरजेचे आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला एक बेसिक आयडिया आली असेल की तुम्हाला सायकोलॉजिस्ट जी हे पोस्ट आहे, तर या पोस्ट रिलेटेड एक्झाम मध्ये सायकोलॉजी रिलेटेड कुठल्या टॉपिक्स वरती नेमके क्वेश्चन्स बघायला मिळू शकतील किंवा तुम्हाला कशा प्रकारे किंवा कुठले टॉपिक्स तुम्हाला वाचायला हवे या रिलेटेड तुम्हाला एक बेसिक आयडिया तरी आली असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की हे टॉपिक्स आम्ही तुमच्यापर्यंत डिटेलमध्ये पोहोचवावे किंवा या टॉपिक्स वरती तुम्हाला डिटेल लेक्चर्स हवे असतील किंवा या रिलेटेड तुम्हाला एमसीक्यू डिस्कशन सुद्धा जर हवे असतील, तर तुम्ही तेवढा जास्त आम्हाला प्रतिसाद द्या. तुमच्या डिमांडवरतीच आम्ही तुमच्यासाठी हे लेक्चर्स घेत असतो. जर तुम्ही जर आम्हाला चांगला प्रतिसाद दिला या व्हिडिओवरती, तर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत या टॉपिक्स वरती जे एमसीक्यूज आहे किंवा काही डिस्क्रिप्टिव्ह सेशन्स आहे ते तुमच्यासाठी नक्कीच आम्ही कंडक्ट करूया. तुमचा विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त प्रतिसाद द्या आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा ज्यांनी या पोस्टसाठी अप्लाय केलं असेल. आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.